लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर झाला। बाप्पाचे भक्त गणेश मंडळावर नाराज झालेत। सोशल मीडियावर तीव्र नाराजी उमटल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तब्बल 33 तासांनंतर लालबागची राजाचे विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं। ऐन चंद्रग्रहणाच्या तोंडावर लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं। तर ज्यावेळी लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचला त्यानंतर लालबागच्या राजाला तराफ्यामध्ये बसवण्यात आलं आणि मात्र या तराफ्यात तांत्रिक बिघाड झाला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून। पूजा, लालबागच्या राजाला विसर्जनाला उशीर झाला आणि यातच आता तीव्र नाराजी सोशल मीडियावर पाहायला मिळते। अंकिता, फक्त थोडा तितका उशीर नाही झालाय तर तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे। म्हणजे ही उशीर होण्याची कारणं वेगवेगळी आहेत की दरवेळी मिरवणुकीला मोठी गर्दी होती आणि यावेळी ती अधिक होती, पण याशिवाय ती गिरगाव चौपाटीवर यायला लालबागच्या राजाला उशीर झाला होता आणि यानंतर भरतीची वेळ होती आणि जी ट्रॉली होती लालबागच्या राजाची आणि त्याच्यावरून त्या तराफ्यावरती आणताना सुद्धा तांत्रिक अडचणी येत होत्या आणि अशा अनेक अडचणी येत असताना की दरवेळी लालबागच्या राजाचं जे विसर्जन केलं जातं ते कोळी समाजाकडून केलं जातं आणि त्यांना विश्वासात न घेता यावेळी गुजरातवरून तराफा बनवण्यात आला होता आणि तो अत्याधुनिक आहे आणि त्यामुळे विसर्जन निर्विघ्नपणे वेळेत पार पडेल असा दावा करण्यात आला होता, परंतु तो दावा सुद्धा म्हणजे फोल ठरलाय आणि यामुळे लालबागचा राजा जो विसर्जन मंडळ आहे त्याच्यावरती टीका केली जातीये। अंकिता, निश्चित धन्यवाद पूजा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता सोशल मीडियावरती विविध क्षेत्रातून लालबागच्या राजाच्या विसर्जनाला जो उशीर झाला त्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। खरं तर या विसर्जनाला उशीर झाला याची विविध कारणं समोर आलेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर आला त्यावेळी ज्यावेळी राजाला या तराफ्यावरती बसवण्यात आलं, अत्याधुनिक असा हा तराफा होता, मात्र या तराफ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि पुन्हा एकदा राजाला या तराफ्यावरून उतरवण्यात आलं। तब्बल 13 ते 14 तास हा लालबागचा राजा पाण्यामध्ये होता आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं लालबागच्या राजाचं विसर्जन व्हावं अशी मागणी होऊ लागली। चंद्रग्रहणाच्या तोंडावर लालबागच्या राजाचं विसर्जन हे करण्यात आलं, त्यामुळे आता यावरून देखील या विसर्जनावरती मोठ्या प्रमाणात टीका केली जाते। लालबागचा राजा हा काल सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर आला होता। त्यापूर्वी अरबी समुद्राला भरती येत होती आणि तसा इशारा हवामान खात्याकडून देखील देण्यात आलेला होता, मात्र भरती आणि ओहोटीची परिस्थिती निर्माण झाल्यानं विसर्जनाला अधिकच उशीर होत गेला आणि यातच ज्यावेळी लालबागच्या राजाला तराफ्यावरती बसवण्यात आलं त्यानंतर या तराफ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आणखीन उशीर होत गेला।